नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने व राज्य महसूल विभागाने आयोजित केलेले डिजिटल क्रॉप सर्व्हे अंतर्गत ई पीक पाहणी ही मागील 4 ते 5 वर्षापासून राज्यात राबवण्यात येत आहे. परंतु यावर्षी म्हणजे 2023 आणि 24मध्ये ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान रक्कम वितरित करण्यात आलेली नाही. त्यामुळं ई पीक पाहणी किती महत्त्वाची आहे हे शेतकऱ्यांना नवीन सांगण्याची आता आवश्यकता राहिलेली नाही. आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांची ई पीक पाहणी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे किंवा नाही हे कसं पाहायचं, हे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे. आजच्या या व्हिडिओमधून आपण हे समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेली ई पीक पाहणी ॲप, ज्या माध्यमातून आपण पिकांची ऑनलाईन पद्धतीने 7/12 व नोंद करतो, त्या ॲपमध्ये आपण केलेल्या ई पीक पाहणीची सद्यस्थिती व यशस्वी झाली आहे किंवा नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपण आपल्या मोबाईलमध्ये ॲप उघडल्यानंतर त्या ठिकाणी गावांची यादी हा पर्याय आपल्याला दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण गावाची यादी दिसेल. या यादीमध्ये सर्व गावातील खातेदारांची नावे दिसतील आणि ज्यांची ई पीक पाहणी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे अशा शेतकऱ्यांची नावे हे ग्रीन म्हणजे हिरव्या पट्टीमध्ये दिसतील. आणि ज्या शेतकऱ्यांचे हिरव्या पट्टीमध्ये नाव आले आहे त्यांनी त्यासमोरील डोळ्यासारख्या चिन्हावर क्लिक करून आपली ई पीक पाहणी आपण कोणती माहिती भरली आहे याची सुद्धा तुम्ही पडताळणी करू शकता. ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी यशस्वी झाली आहे त्या शेतकऱ्यांचे हिरव्या पट्टीमध्ये नाव आले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या पट्टीमध्ये आलेले नाही त्यांची ई पीक पाहणी झालेली नाही. याप्रमाणे आपण आपली ई पीक पाहणी पाहू शकता आणि त्याप्रमाणे तशी दुरुस्तीही तुम्ही करू शकता. धन्यवाद.